आणि आताची मोठी बातमी समोर येते। पिंपरी चिंचवडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। भरधाव कारची महिलेसह रिक्षाला धडक बसली आहे। या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली आहे। अपघातानंतर कार चालक मात्र फरार झालाय। पिंपरी चिंचवड या शहरातील पिंपरी वाघेरे गावामध्ये भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकीनं रस्त्यावरनं चाललेल्या एका महिलेला उडवले। त्यानंतर रिक्षालाही जोरदार धडक दिली आहे। ही थेट आपण सीसीटीव्हीतली दृश्यही बघतोय। काल दुपारी 1:30च्या सुमारास हा अपघात घडलाय। आधी महिलेला धडक आणि त्यानंतर रिक्षेला सुद्धा जोरदार धडक दिली आहे। अधिक माहिती घेऊयात, सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, कुठे नेमकी ही घटना घडली आहे? प्रज्ञा, काल दुपारी 1:30च्या सुमारास पिंपरी वाघेरे गावातील जो मध्यवर्ती चौक आहे त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती। रस्त्याच्या कडेने एक महिला चालली होती आणि पलीकडच्या बाजूने भरधाव वेगात एक चारचाकी आली आणि या चारचाकीने या महिलेला उडवलं। त्यानंतर समोरच असलेल्या एका रिक्षाला त्याने जोरदार धडक दिली होती। त्यानंतर तो जो कार चालक होता तो फरार झाला। दरम्यान या सर्व घटनेची ही संपूर्ण घटना येथे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली होती आणि ही घटना जेव्हा पोलिसांच्या नजरेत आले तातडीने या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत या कार चालकाला शोधण्याचं काम पिंपरी पोलिसांनी केलं। आता काही तासांपूर्वीच एक माहिती समोर येते की हा जो फरार कार चालक होता त्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। आता त्याची मेडिकल केली जाईल। त्यानंतर हा कार चालक याने मद्यप्राशन केलं होतं का ते देखील समोर येईल। प्रज्ञा, नक्कीच हा कार चालक कोण होता हे समजू शकलेलं आहे का? आणि दुसरं म्हणजे ज्या महिलेला धडक दिलेली आहे तिची सध्या प्रकृती कशी आहे? प्रज्ञा, या संदर्भात पिंपरी पोलिसांमध्ये गुन्हा नोंद झाला आहे। कार चालक कोण होता त्याची माहिती अद्याप देखील समोर आली नाहीये। दरम्यान या घटनेमध्ये जी महिला जखमी झाली होती तिची प्रकृती सध्या स्थिर असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, आधी या गाडीनं एका महिलेला धडक दिली। ती महिला आपल्या गाडीवरनं चाललेली होती, आपल्या दुचाकीवरनं ती खाली कोसळली। त्यानंतर पिवळ्या रंगाचा हा टी शर्ट घालून जो मुलगा चाललाय तो तातडीनं धावला त्या महिलेला वाचवण्यासाठी आणि तोपर्यंत यांनी इकडे रिक्षालाही धडक दिली होती। तुर्तास धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी।